अमरावती शहराला कचरामुक्त आणि स्वच्छ बनविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। स्वच्छतेच्या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत। अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। शहर स्वच्छ आणि कचरामुक्त बनविण्यासाठी प्रशासन, कंत्राटदार आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत महापौर श्रीचंद तेजवानी यांनी व्यक्त केले। गुरुवारी सायंकाळी राजापेठ झोन क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला। या बैठकीत महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या कोणार्क इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। शहरातील कचरा संकलन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले। विशेषतः काही भागात मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कचरा संकलनात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते। त्यामुळे तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून ही समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले। यासोबतच शहरात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर नवीन घंटागाड्या दाखल करण्यात आल्या आहेत। या घंटागाड्यांचे योग्य नियोजन करून शहरातील प्रत्येक भागातून नियमित आणि वेळेत कचरा संकलन होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाची माहिती अधिक जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींमध्येही मोठ्या प्रमाणात घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महापौरांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। सुंदर अमरावती हे ध्येय साध्य करण्यासाठी महानगरपालिका आणि स्वच्छता कंत्राटदार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर सध्या विशेष भर दिला जात आहे। आगामी काळात स्वच्छता व्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा करून अमरावती शहराला स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श शहर बनविण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे।